मागच्या समासात जे स्थूल देह सांगितला आहे तसेच सूक्ष्म देहाचे पण 25 गुण सांगितले आहेत. आपण जो आकार प्राण्याचा दिसतो त्याला देह म्हणतो. प्रत्येक प्राणी रंग रूपाने वेगळा असतो. हा जो दिसणारा देह त्याला स्थूल जड देह म्हणतात. पंचमहाभूते व 3 गुण अष्टधा प्रकृती मिळून सूक्ष्म देह असतो. तो दिसत नाही. तोच आत्मा चैतन्य व देहाकडून कार्य करविणारा असतो. तिसरा देह कारण व चौथा महाकारण असे हे 4 देह आहेत. श्रीराम. स्थूल सूक्ष्म कारण महाकारण असे 4 देह जाणो. जागृती स्वप्न सुषुप्ती पूर्ण तुर्या जाणावी. श्रीराम. आता हे जे 4 देह आहेत त्याच्यात 4 अवस्था सांगितलेल्या आहेत. या देहाची जागृती म्हणजे परमेश्वराचे ज्ञान होणे ही अवस्था. स्वप्न म्हणजे मायेत अडकणे. सुषुप्ती म्हणजे गाढ ज्ञान व तुर्या म्हणजे जाणीव म्हणजे परमेश्वराचे ज्ञान अनुभवणे. अशा 4 अवस्था आहेत. सामान्यांना जागे राहणे, झोपेत स्वप्न पाहणे, गाढ झोप लागणे व सर्व संसाराचा विसर पडणे या 4 अवस्था असतात. श्रीराम. विश्व तैजस प्राज्ञ प्रत्यगात्मा हे अभिमान नेत्रस्थान कंठस्थान हृदयस्थान मूर्धनी ते. विश्व तैजस प्राज्ञ व प्रत्यगात्मा हे देहाचा अभिमान धरणारे, देहाला सर्वस्व सारणारे आहेत. विश्व हे नेत्रस्थानी असते. डोळ्यांना जे दिसते ते खरे मानले जाते. कंठस्थानी तैजस म्हणजे खरे दिसते तेच बोलल्या जाते. पण हृदयाला जे पटते त्याचा विचार करणारे या देहाला प्राज्ञ म्हणतात. आणि आत्म्याचा प्रत्यय येतो तो मस्तक हे प्रत्यगात्मा होय. श्रीराम. स्थूळ भाग प्रविविक्त भोग आनंद भोग आनंदावभास भोग असे 4 भोग चौदेहांचे. श्रीराम. स्थूल भोग म्हणजे देहाचे भोग म्हणजे सुख दुःख. प्रविविक्त भोग म्हणजे कुठलाही हुद्दा अपेक्षा आसक्ती नसताना स्वप्नात भोगणे भोगलायकी नसती भोगलायकी नसती अशक्य असले भोगाची लायकी नसताना अशक्य असलेल्या भोगांचे स्वप्न पाहणे. आनंद भोग ज्यामुळे मन आनंदित होते ते भोग व केवळ आनंदाचा भास होणारे कायम न टिकणारे पण त्यात आनंद वाटतो ते भोग असे 4 भोग आहेत. श्रीराम. अकार उकार मकार अर्धमात्रा तो ईश्वर ऐसा मात्रा चत्वार चौदेहाच्या. श्रीराम. आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकार महेश असा ओंकार स्वरूप यात अर्धमात्रा पण समाविष्ट आहे. तोच ईश्वर. या 4 देहांच्या 4 मात्रा होत. श्रीराम. तमोगुण रजोगुण सत्वगुण शुद्ध सत्वगुण हे 4 गुण चौदेहांचे. श्रीराम. सत्वगुण सर्वद्वारेषु देहे अस्मिन् प्रकाश उपजायते. ज्यावेळी देहात सर्व ज्ञानरूप प्रकाश उत्पन्न होतो तो सत्वगुण होय. रजोगुण लोभ प्रवृत्ती आरंभ कर्मणाम अशमः स्पृहा म्हणजे ज्या रजोगुणामुळे लोभ वाढून विषयेच्छा उत्पन्न होऊन कर्म केल्या जाते तो रजोगुण. तमोगुण या तमोगुणामुळे अविवेक अपप्रवृत्ती उद्योगाचा कंटाळा व अनवधानाने धांदटपणाने चुका होतात
व मोह उत्पन्न होतो. शुद्ध सात्विक गुण म्हणजे ईश्वराशिवाय काहीच न पाहणारा, सर्वत्र ईश्वराचा अनुभव देणारा, त्याच्याशी एकरूपता साधणारा शुद्ध सात्विक गुण हे या 4 देहाचे 4 गुण होत. श्रीराम. क्रियाशक्ती, द्रव्यशक्ती, इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती अशा 4 शक्ती चौदेहाच्या. ज्ञानशक्ती म्हणजे सारासार विवेकाने प्राप्त झालेली शक्ती. क्रियाशक्ती म्हणजे कार्य करण्यास प्रवृत्त करणारी, साधनेकडे वळविणारी शक्ती. इच्छाशक्ती, इच्छा उत्पन्न झाल्याने तिची पूर्तता करणारी शक्ती. द्रव्यशक्ती, संपत्तीचे सामर्थ्य. कोण याती वशलोके मुखे पिंडेन पुरिता, किंवा सोनारी चापकाने कोणतेही घोडे वठणीवर येते. लोकांना खायला प्यायला दिले की ते वश होतात, म्हणून पैसा बोलता है म्हणतात. म्हणून समर्थ म्हणतात, प्रपंचास पाहिजे धन. या देहाच्या 4 शक्ती होत. ऐशी 32 तत्वे, दोहीची 50 तत्वे, अवघे मिळून 82 तत्वे अज्ञान आणि ज्ञान. श्रीराम. स्थूल देहाची 25 तत्वे अधिक सूक्ष्म देहाची 25 तत्वे व वर सांगितलेली 4 देहांची 32 तत्वे मिळून 25 अधिक 25 बरोबर 50, 50 अधिक 32 बरोबर 82 तत्वे होतात. शिवाय ज्ञान व अज्ञान आहेच. श्रीराम. ऐशी ही तत्वे जाणोनी माईक ओळखावी, आपण साक्षी निरसावी येणारी ती. श्रीराम. अशी 82 तत्वे समजून घ्यावी, पण ही सर्व खोटी आहेत. एखाद्या प्रसंगाच्या वेळी आपण हजर असतो, तो घडताना पाहिला असतो, तरी पण आपण तो प्रसंग विसरतो. तसेच या 82 तत्वे माहीत आहेत असलेले आपण साक्षीदाराच्या भूमिकेतून, बघ्याच्या भूमिकेतून पाहून ती विसरून तिचे निरसन करावे. साक्षी म्हणजे ज्ञान, ज्ञाने ओळखावे अज्ञान, ज्ञान अज्ञानाचे निरसन देहासरीसे. श्रीराम. साक्षी असणे म्हणजे त्याबद्दल योग्य ते ज्ञान असणे. हे सर्व मायाजाल आहे, नष्ट होणारे आहे. याला खरे मानणे म्हणजे अज्ञान आहे, हे लक्षात घ्यावे. देह नष्ट झाला की सर्व त्या देहाबरोबर त्या देहाच्या दृष्टीने अनुषंगाने नष्टच होणार. आप गए दुनिया डूब गई म्हणजे देहाबरोबर ज्ञान म्हणजे महाकारण देह व अज्ञान म्हणजे कारण देह सुद्धा नष्ट होतील, हे जाणावे. ब्रह्मांडी देह कल्पिले, विराट हिरण्यगर्भ बोलिले, ते हे विवेक निरसले आत्मज्ञाने. श्रीराम. ब्रह्मांडाचे देह हे सुद्धा कल्पनेचेच आहे. विराट व हिरण्यगर्भ यांचा क्षय आत्मज्ञानाने होतो. म्हणजे ब्रह्मांडाचे 4 देह विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत व मूळ माया हे सुद्धा काल्पनिक समजून त्यांचा विचार सोडून द्यावा. विचारपूर्वक ते असार आहेत हे जाणावे. हे सर्व काल्पनिक असल्याचे ज्ञान झाले की खरे उरते ते ब्रह्म होय, त्याचा अनुभव घ्यावा. आत्मानात्मविवेक करिता सारासार विचार पाहता पंचभूताची माईक वार्ता प्रचित आली. श्रीराम. आत्मा म्हणजे चैतन्य, ऊर्जा, ईश्वरी अंश आणि अनात्मा म्हणजे हा जड देह. हे विचारपूर्वक विवेकाने शांतपणे पाहता समजते. सार काय व असार काय
हा विचार केल्याने ही पंचमहाभूते सुद्धा प्रलयकाली नष्ट होणारी खोटी आहे हे अनुभवात येते. अस्थि मांस त्वचा नाडी रोम हे पाचही पृथ्वीचे गुणधर्म प्रत्यक्ष शरीरी हे वर्म शोधून पाहावे. श्रीराम. शरीरशास्त्राचा अभ्यास केलास किंवा तसेही हाडे मांस त्वचा नाडी व केस किंवा आपल्या अंगावरची लव ही 5 पृथ्वीचे गुणधर्म आहेत हे प्रत्यक्ष पाहून घ्यावे. ते दिसतात. श्रीराम. शुक्लित श्रोणीत लाळ मूत्र स्वेद हे आपाचे पंचभेद तत्वे समजवून विशद करून घ्यावी. श्रीराम. शुक्र शोणित लाळ मूत्र व स्वेद म्हणजे घाम हे जलाचे शरीरातील 5 भेद आहेत. तत्वाची रूपे नीट समजून घ्यावी. श्रीराम. क्षुधा तृषा आलस्य निद्रा मैथुन हे 5ही तेजाचे गुण या तत्वाचे निरूपण केलेची करावे. श्रीराम. क्षुधा म्हणजे क्षुधा लागण्याचे कारण देहाचे पोषण. तृषा पचनास सहाय्य करणारा. आळसाने मेद मांस वाढते. निद्रा आळसाची परिणिती झोपेत होतून विचारशक्ती थांबते. मैथुन हे कामवासनेचे तुष्टीकरण आहे. हे 5ही तेजाचे गुण त्यांचे निरूपण पुन्हा पुन्हा करावे. श्रीराम. चलन वर्ण प्रसारण निरोध आणि आकुंचन हे 5ही वायूचे गुण श्रोती जाणावे. श्रीराम. चलन वलन प्रसारण निरोध व आकुंचन हे सर्व वायूमुळे होते हे लक्षात ठेवावे. श्रीराम. काम क्रोध शोक मोह भय हा आकाशाचा पर्याय हे विवरल्या विण काय समजू जाणे. श्रीराम. काम क्रोध शोक मोह भय हे आकाशाचे विषय हे स्पष्ट केल्याशिवाय कळत नाही. श्रीराम. असो असे स्थूल शरीर 25 तत्वांचा विस्तार आता सूक्ष्म देहाचा विचार बोली गेलं. श्रीराम. असा हा जड देह या 25 तत्वांचा मिळून झाला आहे. आता सूक्ष्म देहाची 25 तत्वे पहा. श्रीराम. अंतःकरण मन बुद्धी चित्त अहंकार आकाश पंचकाचा विचार पुढे वायो निरुत्तर कोणी ऐका. श्रीराम. अंतःकरण मन बुद्धी चित्त व अहंकार हे आकाश पंचक आहे. पुढे वायू सावकाश ऐका. श्रीराम. व्यान समान उदान प्राण आणि अपान असे 5ही गुण वायुतत्वाचे. श्रीराम. व्यान समान उदान प्राण आणि अपान हे वायूचे 5 गुण वायुतत्वाचे फरक आहेत. श्रीराम. श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा घ्राण हे 5ही तेजाचे गुण आता आप सावधान होऊन ऐका. श्रीराम. कान त्वचा डोळे जीभ व नाक हे तेजाचे गुण आहेत. आता आप म्हणजे पाणी सूक्ष्म देहात कसे दिसते ते लक्षपूर्वक ऐका. वाचा पाणी पाद शिष्ण गुद हे आपाचे गुण प्रसिद्ध आता पृथ्वी विशद निरूपिली. श्रीराम. वाचा म्हणजे वाणी, पाणी म्हणजे हात, पाद म्हणजे पाय, शिष्ण व गुद आप तत्वाचे प्रसिद्ध गुण आहेत. आता पृथ्वी तत्व पहा. श्रीराम.
शब्द स्पर्श रूप रसगंध हे पृथ्वीचे गुण विशद, ऐसे 25 तत्वभेद सूक्ष्म देहाचे श्रीराम. शब्द स्पर्श रूप रसगंध हे पृथ्वीचे गुण होत, असे सूक्ष्म देहाचे 25 गुण आहेत. मागच्या समासात सूक्ष्म व स्थूल देहाची तत्वे सविस्तर सांगितली आहेत. ती नीट अभ्यासपूर्वक शोधून घ्यावी व मोकळे व्हावे. ही 82 तत्वे शरीराचे सुटे भाग आहेत. त्यांना स्वतंत्र अस्तित्व नाही. माझे खरे रूप हे परब्रह्म आहे. ही तत्वे नाहीत. ही सर्व ब्रह्मामुळे एकत्र येतात. ब्रह्म मूळ पाया आहे. त्यामध्ये ब्रह्माचे प्रतिबिंब पडते व जीवदशा प्राप्त होते. या तत्वात अडकू नये. केनोपनिषदात सांगितल्याप्रमाणे हे अवयव देणाऱ्या परब्रह्माचे स्वरूप पाहावे. डोळ्याचा डोळा पाहावा, म्हणजे मूळ परब्रह्मात लीन होऊन मोक्ष मिळवावा. जय जय रघुवीर समर्थ. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे तनुचतुष्टय नाम समास नवम. श्रीराम.